स्पेशल मेस्त्री मागवलेत आम्ही. लाडू 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 खाऊ लाडू. बोला तसं काय तुम्ही आलात, आपलं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. आणि स्पेशल सांगायचं म्हटल्यानंतर आज आपली उत्तराखंड टूरसाठी आपण चाललो आहे. आणि आत्ता आपण आहोत शृंगारती बाजारपेठेमधून. आपल्या प्रवासाला जस्ट सुरुवात होते. आपण चाललो आहे आता चिपळूण रेल्वे स्थानकावरती. माझ्यासोबत आहेत मिस्टर सतीश कदम सर, भास्कर जांभळे सर, वैभव राटे सर. चला तर प्रवासाला सुरुवात करूया. आता भेटूया चिपळूण रेल्वे स्टेशनवरती. तिथे बाकीचे साथीदार आपले थांबलेत. चला तर. नमस्कार, पोचलो आहे आपण चिपळूणच्या आपल्या रेल्वे स्टेशनवरती. आणि अनाऊन्समेंट चालू झाले आपल्या ट्रेनची. जस्ट बॅक साईडला बघितलं तर इकडे आपले सगळे साथीदार आहेत. कदम सर, सर इकडे, साळवी सर, जांभळे सर, मिस्टर प्रसाद चिपळूणकर, वैभव राटे. अशा प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाचा आस्वाद घेता घेता आपला उत्तराखंडचा प्रवास चालू झाला आहे. आपण आहोत आता स्लीपर कोचमध्ये आणि संपूर्ण टीमसुद्धा सोबत आहे. प्रवास चालू झाल्यानंतर आपण सर्व कोचमध्ये फेरफटका चालू केला. इकडे आहेत जांभळे सर. इकडे तिकीट कन्फर्म झाल्यामुळे खुश असलेले कदम सर. इकडे आहेत महाडचे मिस्टर मंगेश सुतार सर आणि संपूर्ण टीम. मंगेश सरांना भेटून आम्ही पुढच्या कोचमध्ये प्रवेश केला. अक्षरशः प्यायलेल्या माणसासारखं चालायला लागत होतं, एवढी ट्रेन फास्ट चालत होती. आहेत मुंबईचे चंद्रकांत दुर्गे सर आणि संपूर्ण टीम. मुंबई गँग सगळी. आणि हे मिस्टर संतोषजी घाडे फ्रॉम गुहागर. इकडे कपिल मस्के सर, प्रवीण जाधव सर, सचिन सर आणि संपूर्ण टीम. आणि तुम्हाला दाखवतो, हे बघा या साईडला आमचे चिपळूणचे जबरदस्त डॅशिंग लीडर मिस्टर भूषण जाधव सर, मॅन फ्रॉम वालोपे. इकडे आरती गमरे मॅडम आहेत, इकडे प्रणाली मॅडम आहेत. एसीची तिकीट आहे ना यांची? कुठची आहे? एसी बंद एसी. आणि तुमची? अशा प्रकारे मजाक मस्करी करत फेरफटका चालूच होता. हे आहेत सुरेश साळवी सर, चिपळूण कापसाळमधून. मिस्टर संदेश पाटणे सर, गडशी मॅम, सालप मॅम, वैभव रहाटे सर आणि पुन्हा एकदा साळवी सर. आणि हे बघा माझ्या उजव्या बाजूला इकडे मिस्टर शैलेंद्र सकपाळ सर, तसे चिपळूणकर सर, बी आर जाधव सर. काय कॅमेरा चालू आहे? काय पण काय बोलतो? मी पण काय बोललोय? म्हणजे बसायला लोखंडे सर बघा काय बोलतायत, बघू ते सांगू. आणि इकडे आहे शेख गुरुजींची फॅमिली, शेख मॅडम प्लस असलम सर. पाणी पण नाही मिळालं. काय म्हणणं आहे तुमचं? ठीक आहे, बोला आता सगळं. तुम्ही आलात, आपलं स्वागत आहे. आपला प्रवास आनंदात सुटलाय. स्मिता मॅडम, तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोलून. बहादूर शेख नाक्यावरती भेटा. हे आर्मी रिटायर्ड मिस्टर घोडे सर. काय झाली झोप? या अशा प्रकारे नाश्त्याला सुरुवात झाली. चकली आले, ओरिओ बिस्किट आलाय, अजून सुरुवात. हे बघा इकडे शेजवान चकली सुद्धा आहे. लाडू 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 खाऊ लाडू. आणि हे बघा असा स्टँड अडकवला आहे आणि कशा पद्धतीने फोटोशूट चालू आहे इकडं.
पद्धतशीर पद्धतीनं काय बघू दे काय शोध लावलाय. निघाला ना कुठे नाही कुठे हा घ्या हा घ्या पार्टनर स्टँड घ्या. त्या सालम मॅडम लावत होते ना तर मोबाईलच टाकली ना. नाही चालतंय काहीतरी असं आठवणीत राहणार का काहीतरी पाहिजे ते खालनं घाला तिथनं. कुठून खालून अहो वरून पॅक आहे इकडून पॅक आहे पॅक आहे स्क्रू पण मोठी आहे. चला तिकडे आपण पाटणे काय शोधताय खाली. दिसतोय मला. तर आमचा मोबाईल हरवलाय. कसा हरवला कुणी टाकला आतमध्ये. कुठे आहे त्यांचा चेहरा दाखवा. ओके याने दाखवले ना. हा बघा इथं आरसा आहे आणि या आरशाचा इथं असं आडवा ठेवलं होतं आणि त्यांना हौस आली म्हणून त्या आतमध्ये टाकले नाही. आता खोलून आम्ही आता टाकतो काय. स्टीलच्या चमच्या सहाय्याने आपण ते स्क्रू खोलले. पाटणे ट्रेनमध्ये चोरी करतायत. ते 500 रुपये 550 रुपये. 550. बघा मोबाईल आम्ही काढलाय बाहेर आणि परत आहे तसं लावून ठेवतोय कारण ही सार्वजनिक मालमत्ता आहे. आम्हाला सुद्धा माहिती आहे पण नाईलाज तो खोलायला लागली. पण आम्ही आता परत ती जॉईंट करून ठेवतोय. स्पेशल मेस्त्री मागवलेत आम्ही. हो पाटणे काय गावलंय तिकडं. पाटणे 500 रुपये दिले की तुम्ही माझ्या पाटणे या. थँक्यू सो मच. त्यानंतर प्रवास करता करता भूक लागली आणि मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी एकत्रित बसून सगळ्यांचे डबे खाल्ले. हे बघा मस्त कारल्याची भाजी आहे, चटणीसुद्धा आहे, मसूरची भाजीसुद्धा आहे, चपात्या आहेत, भाकऱ्या आहेत. ही मजा वेगळीच असते जे सगळेजण एकत्र मिळून आपण सगळ्यांचा टिफिन खातो. हो कमी द्या लालोल नाव आहे. आम्ही थांबलो आता आग्रा येथे. थोडी 10 मिनटं ट्रेन थांबले त्याच्यामुळं इकडे सगळे त्यांना वाटते मी फोटो काढतोय पण आग्रा इथं ट्रेन थांबल्यामुळे आम्ही थोडेसे बाहेर पडले थोडं रिलॅक्स होण्यासाठी. बघा इकडे पाठी सतीश सर वगैरे आहेत सगळे. या इकडे कॉफीचा आस्वाद घेण्यासाठी इकडे आपण दुसरी एक ऑर्डर दिली लेमन टी. पाहूया कशा पद्धतीनं बनवतोय. आणि लिंबू वगैरे पिळून मस्तपैकी लेमन टीचा आस्वाद घेतलेला आणि काही जणांनी कॉफी प्यायली. कॉफी आणि लेमन टी प्यायल्यानंतर आपण उतरलो मथुरा जंक्शनला. तिथे थोडेसे फोटोशूट केले. आपण बसलो तिथे सगळ्या खिडकीच्या क्लिप तुटलेल्या त्याच्यामुळे आपण हे बघा पाण्याची बॉटल पिऊन झाल्यानंतर अशा सगळ्या बॉटल्स इथे अडकवून ठेवल्या होत्या. हा सर्व आपला 102 लोकांचा ग्रुप आहे आणि आता आपण आहोत दिल्ली स्टेशनवरती. इथून आपण बसेस पकडून जाणार आहोत आपल्या हेड ऑफिसला द्वारका सेक्टर 17 नंबर. नमस्कार मित्रांनो, आपण आत्ता पोहोचलो आहे दिल्लीला आणि स्टेशनच्या बाहेर एकत्र आहे बघा सर्वजण बॅगा एकत्र ठेवले आहेत आणि आत्ता आपण चाललो हेड ऑफिस व्हिजिटला आणि तिथे त्याच्या बसेसची अरेंजमेंट थोडीशी चालू आहे त्याच्यामुळे सगळेजण इथं अशा पद्धतीने एकत्र थांबलो आहे. चला तर पुढील जर्नीमध्ये भेटूया परत एकदा. हा सगळा क्राऊड जो आहे आपल्यासोबतची ही सगळी टीम आहे. आपण सगळे एकत्र इथपर्यंत पोहोचलो आहे आणि इथला प्रवास पुढे कंटिन्यू होणार आहे. प्रत्येकजण बसची वाट बघतोय आणि अशा पद्धतीनं उभं राहण्यापेक्षा आपण सगळेजण एकत्र बसलोय. हो सतीश सर. हा पहा इथील दिल्लीतील नजारा. संपूर्ण कडक ऊन चालू आहे आणि आजच कोकणामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. पावसाळ्यात जर दिल्लीमध्ये एवढं ऊन असेल तर उन्हाळ्यात लोक कशा पद्धतीनं राहत असतील
ते आपण समजू शकतो. अशा पद्धतीनं बसेसच्या माध्यमातून आपला हेड ऑफिसच्या दिशेनं प्रवास चालू झाला आहे. एकदम सुंदर साफसुथरे रस्ते आणि झाडांनी व्यापलेली संपूर्ण झाडी, त्याच पद्धतीचे मन मोहून टाकणारे खूप सीन आपल्याला इथे पाहायला मिळतात. आपल्याला सर्वांना माहीतच आहे, दिल्ली हे जास्त करून प्रदूषणासाठी फेमस आहे आणि त्याच्यामुळे प्रदूषणापासून जर वाचायचं असेल तर ह्या झाडांची साथ आणि सपोर्ट आपल्याला घेणं गरजेचंच आहे. आणि त्याबद्दल परिपूर्ण अभ्यास करून आपल्याला सर्वत्र झाडं लावलेली दिसत आहेत. आपण टोटल 102 लोक आहोत, त्याच्यामुळं 2 बसेस केल्यात. एका बसेसमध्ये आपण हे इतके जण आहोत आणि पाठी एक बस आहे. हे आपल्या ऑफिसमधले काही क्षण आपण टिपून ठेवलेत. खूप कॉन्फिडन्स वाढला आणि खूप भारी वाटलं ऑफिस पाहून. ऑफिसमध्ये फोटो सेशन केला, मग आपण उत्तराखंडच्या दिशेने वाटचाल केली. नमस्कार मंडळी, आपण पोचलो आहे आत्ता रामनगरला. ॲक्च्युअल उजाडल्यानंतर आपण व्हिडिओला स्टार्टअप केला आहे. आपण पोचलो आहे 4:30 वाजताच आणि बॅक साईडला तुम्ही पाहू शकता सगळं पावसाळी वातावरण आहे आणि माझ्यासोबत सरसुद्धा आहेत आणि बाकी आपले सगळे सवंगडे आतमध्ये बसले. चला तर थोडीशी नजर टाकू आणि थोडंसं स्टेशनच्या समोर पण पाणी थोडंसं साचलेलं आहे, त्याच्यावर थोडीशी नजर टाकू. पहाटे 4 वाजता पोचल्या विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. त्याच्यामुळं एवढं सगळं पाणी साचलं आहे. इकडे स्टँडच्या बाहेर हा सुंदर असा खूप चहावाला आहे. तिथे चहा खूप भारी मिळतो आणि तो चहा आपण सर्वांनी घेतला आहे आणि बाकीचे सगळे आतमध्ये बसलेत. हे बघा अशा पद्धतीने इकडे थोड्याच वेळात आपल्याला बसेस न्यायला येत आहेत. त्यांची वाट पाहत सगळेजण स्टेशनला बसले. गुड मॉर्निंग. असा होता आपला चिपळूण ते उत्तराखंड प्रवास. व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.